कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत पर्यटकांच्या पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, रखडलेली बहुमजली पार्किंग इमारत, शहरातील वाढती अतिक्रमणे, टीपी विभागाचे दुर्लक्ष आणि स्मशानभूमी गॅस दाहिनीसाठी आवश्यक होणारा खर्च या संदर्भात कोल्हापूर शहर आणि कृती समितीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना आज निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर शहर ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढत असतो, पण पर्यटकांना साध्या मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटकात नाराजी व्यक्त होत आहे। स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही। बिंदू चौक हा शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळाचा भाग असल्याने तिथल्या पार्किंग व्यवस्थेमुळे शहरात वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे ही पार्किंग व्यवस्था बंद करून व्हीनस कॉर्नरला पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, तसेच तिथून प्रवाशांना जाण्यासाठी खासगी रिक्षा आणि केएमटी बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। सरस्वती टॉकीजवळ महालक्ष्मी विकास आराखड्यातून डिसेंबर 2020 साली बहुमजल पार्किंग इमारतीचे काम चालू आहे। त्यासाठी शासनाकडून 5 कोटींचा निधी मंजूर होऊन महापालिकेकडे जमा हे काम का अपूर्ण आहे असाही सवाल यावेळी विचारण्यात आला। तसेच सेंट्रल बस स्टँड दाभोळकर कॉर्नर येथील बहुमजली पार्किंगची ही कामं रखडलेली आहेत, याचाही खुलासा होऊन काम त्वरित चालू करावे। त्याचबरोबर या वाढत्या वाहतूक कोंडीला वाढते अतिक्रमण हा एक मोठा अडथळा आहे। तरी देखील रस्त्यावरील वाढते अतिक्रमण आजपर्यंत हटवण्यात आले नाहीत। याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार देऊन सुद्धा टीपी विभाग काहीच करत नाहीये। त्याचबरोबर पंचगंगा स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांची गॅस दाहिनी दिली होती। महापालिकेस 1.5 कोटी रुपयाला खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी। या सर्वांचा महापालिकेने गांभीर्याने विचार करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीने यावेळी दिला। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।